कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका अतिशय चुरशीच्या आणि टोकाच्या राजकीय संघर्षात पार पडल्या। या निवडणुकीत महायुती म्हणून भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी एकत्रित येत सत्तेसाठी रणांगण सजवलं, तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांनी मजबूत विरोधी आघाडी म्हणून मैदानात उतरली होती। तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पक्ष हे एकत्रित आले, तर जनस्वराज्य पक्षानं स्वबळाचा नारा देत स्वतंत्र लढत दिली। या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वाधिक नगरसेवक जिंकून मोठा पक्ष म्हणून पुढे आला। मात्र संख्याबळाच्या राजकारणात महायुतीनं भगवा फडकवत सत्ता काबीज केली। तिकीट वाटपाच्या टप्प्यातच महायुती आणि महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये बंडखोरीचं वारं वाहू लागलं होतं। बंडखोरांना शांत करण्यासाठी स्वीकृत नगरसेवक पदाचा शब्द देण्यात आला होता आणि आज त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे। स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत यादीनुसार शिवसेना उद्धव ठाकरे गट सुनील मोदी, काँग्रेस मुस्ताक मलबारी, राहुल माने, शिवसेना शिंदे गट रत्नेश शिरोळकर, प्रसाद चव्हाण, भारतीय जनता पक्षातर्फे विजय जाधव, सुनील वाडकर, प्राध्यापक जयंत पाटील हे स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात दिसतील। या नियुक्तीमुळे आगामी काळात राजकीय परिणाम दिसून येणार हे नक्की। या नियुक्तीमुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात समसमान ताकद निर्माण झाली असून याचा थेट परिणाम हा होणार आहे। नागरी प्रश्नांवर अभ्यासपूर्ण चर्चा, विकास कामांवर राजकीय ताणतणाव, निर्णय प्रक्रियेत रोखठोक खडाजंगी आणि सभागृहात आक्रमक लोकशाहीचं राजकारण पाहायला मिळणार हे मात्र नक्की आहे।